सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। परम पूज्य कानिपनाथ महाराज की जय। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय। समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय। सियावर रामचंद्र की येडकोंडलवाडा यंकटरमणा गोविंदा गोविंदा। अपत्मकुलवाडा अनाथ रक्षका गोविंदा गोविंदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सीतानाथ समारंभा रामानंदाच मध्यमा नरेंद्राचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा। आनंद श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज यांच्या दिव्य अशा महन मंगल चरण कमळाला कोटी कोटी प्रणाम। आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। गावातील उपास्य दैवत शंभू महादेव हनुमंतराय यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित संप्रदायाचे जिल्हा निरीक्षक पानकर साहेब, त्याचबरोबर आमचे बोडके सर, मुखेड तालुका अध्यक्ष विद्यार साहेब, आरती प्रवर्तक व जिल्हा कमिटी आपले सिद्धराम भाऊ, त्यानंतर आमचे इट्टल भाऊ, भजनी मंडळ, आमचे विनेकरी, सर्व जिल्हा कमिटी, तालुका कमिटी, आमचे कॅमेरेमॅन, सिस्टम वाले भाऊ, गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व सदस्य, त्याचबरोबर ईश्वर प्रेमी भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक सर्वांना माझा जय सियाराम। आज अतिशय आनंदाचा दिवस। आनंद श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी यांच्या या ऑनलाईन आरतीचा कार्यक्रम आपल्या भूमीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या मंदिरामध्ये अतिशय सुंदर असा आयोजित करण्यात आलेला आहे। आपली भारत भूमी, आपली महाराष्ट्र भूमी ही संताची भूमी आहे। इथं ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, बसवेश्वर महाराज अशा अनेक साधू संतांचा जन्म झाला आणि त्या साधू संतांनी आपल्याला कसं जगावं, कसं वागावं, काय खावं आणि आपली संस्कृती काय आहे, आपले माता पिता कोण आहेत, आपले साधू संत कोण आहेत, माणसामध्येच ईश्वर आहे
आत्मा हाच परमात्मा आहे हे शिक्षण देण्याचं काम या साधू संतांनी केलं आणि तेच शिक्षण देण्यासाठी आज अनंत श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांची ऑनलाईन आरती सुरू झालेली आहे। त्यासाठी देवादिदेव शंभू महादेवाचा एक अभंग घेऊ आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करू। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावणी भस्म कपाळा, हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावून भस्म कपाळा, हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले ते भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावून भस्म कपाळा, हो आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, त्रिशूल डमरू हाती, संगीनाचे पार्वती, हो त्रिशूल डमरू हाती, संगे घेऊन पार्वती, हो त्रिशूल डमरू हाती, संगीनाचे पार्वती। आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी, कुठेही दिसेना पुजारी, भोलेनाथ आलो तुझ्या दारी, कुठे दिसेना पुजारी, हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी, कुठेही दिसेना पुजारी, हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी, कुठे दिसेना पुजारी, हो आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची।
हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. देवादिदेव शंभू महादेव यांचं प्रथम या ठिकाणी अभंग या ठिकाणी भजनी मंडळानं सादर केला. कारण आनंद श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी हे यांचे आद्य गुरु कोण आहेत तर काळसिद्धेश्वर बाप्पा आहेत. आणि त्या काळसिद्धेश्वर महाराजांचे आराध्य दैवत कोण आहेत? शंभू महादेव. म्हणून देवादिदेव कैलासपती शंभू महादेवाच्या अभंगानं आज कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि हा कार्यक्रम आपल्या भारतामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये अविरत चालू राहणार आहे. कारण सुरुवातच देवादिदेव शंभू महादेव कैलासपती यांच्या आराधनेने झालेले. त्यासाठी भाविक हो, ही आरती इथं का आली? ही आरतीचे गुरु कोण आहेत? हे भक्त कोण आहेत? जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1966 रोजी नाणीज गावामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि हे धर्मगुरु जगद्गुरु 1992 पासून हा ज्ञानाचा सागर, हा सुखाचा सागर, हा रंजल्या गांजल्याची सेवा करणारा संप्रदाय, गोरगरिबाच्या डोळ्यात अश्रू आले जे भक्तगण आज दुःखित आहेत, जे पीडित आहेत, ज्यांना जगावं कसं, मरावं कसं, खावं कसं, राहावं कसं याच्यात पासून भरकटलेल्या समाजाला ज्ञानरूपी ज्ञान देऊन त्यांना सन्मार्गावर आणून त्यांच्या जन्माचं कल्याण करण्यासाठी, त्यांच्या घराचं गोकुळ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सुख आनंद भक्तिमय वातावरण करण्यासाठी 1992 पासून अनंत श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी हे दिवस रात्र एक करून त्या भक्तगणाच्या माध्यमातून ज्या घरामध्ये दुःख आहे, ज्या घरामध्ये संकट आहे, ज्या घरामध्ये विघ्न आहे, ज्या घरामध्ये सर्व असून अज्ञानामुळं असे घर उद्ध्वस्त झाले, वाईट संगतीमुळं अशा घरांना सावरण्याचं किंवा या धर्माचं कार्य पुढे नेण्याचं काम जगद्गुरु अनंत श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी हे करत आहेत. आणि तेच कार्य आज आपल्या या गावामध्ये आलेले आहे. भाविको 1992 पासून अविरत दिवस रात्र एक करून दिवसातून रात्रीतून फक्त 2 ते 3 तास या शरीरासाठी आराम करून हे धर्मगुरु आपल्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत. हे धर्माचं कार्य चालू असताना ह्या धर्मगुरु जगद्गुरु हे सद्गुरु होते आणि त्यांनी गजानन महाराजाची भक्ती करायची. अगोदर भक्ती घरामध्ये त्यांच्या वंश परंपरे सारखं त्यांच्या घरामध्ये दत्तप्रभूची भक्ती होती. हे दत्तप्रभूची भक्ती करत करत त्यांनी गजानन महाराजाची भक्ती सुरू केली. गजानन महाराज त्यांना प्रसन्न झाले आणि आत्मसाक्षात्कार झाला आणि त्या गजानन महाराज त्यांना 24 तास भेटायचे, बोलायचे. ध्यानी मनी स्वप्नी गजानन महाराजाची सेवा सुरू झाली आणि गजानन महाराजांनी सांगितलं, जसं नामदेव महाराजाला गुरु करण्यासाठी पांडुरंगाने सांगितलं होतं, बुवा या जीवनाला आल्यानंतर आपण गुरु केले पाहिजे. तेव्हा त्या नामदेव महाराजाला पण पटत नव्हतं, कारण ब्रह्मांडाचा नायक भगवान पांडुरंग आपल्याला बोलतो, त्यासाठी मला गुरु करून घेण्याची काय गरज आहे. तेव्हा पांडुरंगाने समजून सांगितलं, ज्याने या जन्माला आल्यानंतर गुरु करत नाही त्यांच्या जन्माचं सार्थक नाही. तेव्हा नामदेव महाराजांनी गुरु करून घेतले. तसं गजानन महाराजाची लढिवाळ भक्ती जगद्गुरु
नरेंद्राचार्यजी करत होते तेव्हा गजानन महाराजांनी सांगितलं ह्या देहाचं कल्याण करायचं असेल तर तुम्ही गुरु केले पाहिजेत. कोण गुरु? तर कनेरीचे काडसिद्धेश्वर बाप्पा हे तुमचे गुरु आहेत. त्यांना वाटायचं भगवंत गुरु होण्याच्या अगोदर किती जरी भक्ती केली तर गुरु विना ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि पुढचं कार्य कळत नाही. तेव्हा त्यांना वाटायचं गजानन महाराज मला चालता बोलता देव माझ्या सोबत आहे, मला गुरुची काय गरज आहे. ज्या नामदेव महाराजांनी सांगितलं मला गुरुची गरज नाही, गुरुचा अनुभव आल्यानंतर नामदेव महाराजांनी सांगितलं ज्याने गुरु नाही केला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. जे नामदेव महाराज पांडुरंगाला सांगत होते की भगवंता तू माझा चालता बोलता देव माझ्या सोबत असताना गुरुची काय गरज आहे. जेव्हा त्या नामदेव महाराजाला अनुभव आला, गुरु केल्यानंतर जीवन पालटलं, ज्ञानाचा सागर आयुष्यात आला, तेव्हा त्याच नामदेव महाराजांनी सांगितलं की ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. तसं जगद्गुरु नरेंद्राचार्यजी काडसिद्धेश्वर महाराजाकडं अनुग्रह घेण्यासाठी जाण्यासाठी तयार नव्हते. गजानन महाराजांनी सांगितलं की मी सांगतो म्हणून जा. तेव्हा गजानन महाराज सांगितल्यामुळं त्यांनी 2 जीवावर त्या कनेरी काडसिद्धेश्वर महाराजांच्या भेटीसाठी गुरु करून घेण्यासाठी गेले. त्यांनी सांगितलं त्या काडसिद्धेश्वर महाराजांमध्ये जर गजानन महाराज दिसत असतील तरच मी गुरु करून घेणार, अन्यथा गुरु करून घेणार नाही. त्या ठिकाणी गेले आणि अशीच रांग होती, त्याच्या सगळ्याच्या पाठीमाग माऊली बसले आणि सगळ्याचा अनुग्रह झाला. त्यांनी तिथंच बसले आणि विचारलं काय नरेंद्राचार्यजी माझ्यामध्ये गजानन महाराज दिसतायत का नाही. सगळे गेले होते, एकांत सहवास होता आणि स्वामीजीनं काडसिद्धेश्वर बाप्पाकडे बघितलं. एक वेळेस गजानन महाराज दिसत होते आणि एक वेळेस काडसिद्धेश्वर महाराज दिसत होते. काडसिद्धेश्वर महाराज हे आत्मसाक्षात्कारी गुरु होते. कोल्हापूरच्या बाजूला कनेरी पीठ आहे आणि त्या पीठाचे पीठाधीश काडसिद्धेश्वर महाराज त्यांच्या जीवनामध्ये गुरु आले आणि ज्ञानाचा सागर प्रकट झाला आणि त्या काडसिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं एक ना एक दिवस हे धर्मगुरु होणार. त्यांचं कार्य बघितलं. बघता बघता भक्ती चालू झाली, गुरु शिष्याचा संवाद चालू झाला, गुरुचं ज्ञान झालं, गुरुचा आशीर्वाद पाठीवर घेऊन जगद्गुरु नरेंद्राचार्यजी धर्म कार्याला लागले. तेव्हा 2005 दिवशी सर्व आखाडा परिषदचे गुरु ठरवलं की रामानंदाचार्य यांची गादी बऱ्याच दिवसापासून बंद आहे, कारण त्या लेवलचे गुरु नसल्यामुळं किंवा जगद्गुरु नरेंद्राचार्यजीच त्या गादीवर बसणार असल्यामुळं संचित हे विधात्याने लिहून ठेवलेलं असेल असं मला वाटतं. आणि 2005 दिवशी अयोध्या येथे पटाभिषेक सोहळा करून
अनंत श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य या गादीचे पीठाधीश म्हणून सर्व आखाडा परिषदचे गुरु त्या ठिकाणी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांना अनंत श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य असं नाव देऊन त्या गादीचे वारस त्या गादीवर विराजमान करण्याचं काम या सर्व आखाडा परिषदचे धर्मगुरूंनी या जगद्गुरु माऊलींना रामानंदाचार्य परंपरेमध्ये त्यांना दक्षिण पीठाचे गुरु धर्मगुरु म्हणून त्यांना त्या गादीवर बसवलं आणि त्या दिवशीपासून अहोरात्र अवतरला हरी नरेंद्र स्वामी मुरारी त्याने दुनिया केली बावरी अवतरला हरी नरेंद्र स्वामी मुरारी त्याने दुनिया केली बावरी अवतरला हरी नरेंद्र स्वामी मुरारी त्याने दुनिया केली बावरी अवतरला हरी नरेंद्र स्वामी मुरारी त्याने दुनिया केली बावरी अवतरला हरी नरेंद्र स्वामी मुरारी त्याने दुनिया केली बावरी त्या दिवशीपासून आनंद श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी या धर्म कार्याला सुरुवात केली आणि प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात प्रवचन दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं अनेक भक्तगणांचं संकट दुःख दारिद्र्य दूर करण्याचं काम या आरतीच्या संत संघाच्या माध्यमातून जगद्गुरु माऊलीनं या भक्तगणाच्या माध्यमातून करून घेत आहेत आणि तोच क्षण आज आपल्या गावामध्ये आलेला आहे। भाविको, ही आरती कशासाठी, आरती का करावी, आरती संत संघ कशासाठी करावा? कारण संत संगतीचे महत्व हे पूर्ण आकाशाचा कागद आणि समुद्राची शाही जरी केली तर हे संत संगतीचं या संत मेळ्याचं या गुरु आणि शिष्याचं देव आणि भक्ताचं जे मिलन असतं जे मंथन असतं याच्यातून अमृत तयार होतं। या आरतीच्या माध्यमातून संतांचा मेळा जे भरला इथं देव आणि भक्त इथं संत आणि शिष्य यांचा मेळा यांचं मंथन झाल्यानंतर इथं प्रवचन भजन झाल्यानंतर इथून अमृतरूपी सुख आपल्याला भेटतं, अमृत रूपी ज्ञान इथं प्राप्त होतं, अमृतरूपी संस्कार या संत संघातून भेटतात। म्हणून ही आरती आपल्या गावामध्ये आलेली आणि हे अमृतरूपी सुख प्रत्येक गावामध्ये आता संपत चाललेलं आहे। कसं, पहिलं आपल्या गावामध्ये भजन कीर्तन सप्ताह प्रवचन असलं तर बाहेर गावून लोक गाड्या बांधून यायचे, पण आता गावात जरी सप्ताह असेल, गावात जरी शिवनाम सप्ताह असेल, हरिनाम सप्ताह असेल, इथं कीर्तन असेल, प्रवचन असेल किंवा पारायण असेल किंवा प्रवचन असेल, या कार्यक्रमासाठी आपण येणं कमी केलं। म्हणून आपल्याच गावामध्ये जे 20 वर्षाखाली आपली परंपरा होती, आपल्या गावामध्ये जे संस्कार होते, आपल्या गावामध्ये जे आदर होता आई वडिलाचा, आपल्या गावामध्ये पतीचा जे आदर पत्नी करत होती, आपल्या गावामध्ये
वडील भावाचा आदर धाकट्या भावानं करत होता ते सर्व संपत आलेले आणि ते आपल्याला कुणी दिलं हो? हे ज्ञान कुणी दिलं? तर हे ज्ञान बसवेश्वर महाराजांनी दिलं. हे ज्ञान ज्ञानोबारायांनी दिलं. हे ज्ञान तुकोबारायांनी दिलं आणि हेच ज्ञान जगद्गुरु नरेंद्राचार्य देत आहेत. पहिलं जसे माणसं होते तसेच माणसं आज आहेत. त्यांना पण हातपाय होते, डोळे होते, एकच तोंड होतं. पण हे संस्कार संपल्यामुळं डोळे दोनच आहेत, हातपाय दोनच आहेत, पण तोंड वाढलेले आहेत. पहिलं एकाच तोंडाचे माणसं होते. जे बोललं तेच जगत होते. पण आता 10 तोंडाचे रावण आपल्याच घरामध्ये तयार झालेले आहेत. 10 तोंडाचे रावण आपल्या गावामध्ये तयार झालेले आहेत. सकाळी बोललेली गोष्ट संध्याकाळपर्यंत टिकत नाही. आपल्या वडिलाचा आदर नाही. मातृदेव भव, पितृदेव भव. पती ही घरची लक्ष्मी आहे. पती हाच परमेश्वर आहे. हे ज्ञान कुणी दिलं? साधू संतांनी दिलं. पण हे ज्ञान देण्याची शाळा बंद झाली. म्हणजे काय? प्रवचन, कीर्तन काही गावामध्ये चालू आहे हो. पण आपले वंशज, आपली लेक, आपली सून, आपला नातू इथं जर आला तर आपल्याला लाज वाटते. का? आम्ही पाटील आहोत, आम्ही देशमुख आहोत, आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही इंजिनियर आहोत, आमची आबरू जाईल तिथं जाऊन. मग ज्या माणसांना इथं आल्यानंतर आपल्या लेकीला सुनेला जर आबरू जात असेल तर त्याच लेकीनं आपली इज्जत तालुक्यावर, जिल्ह्यावर, महाराष्ट्रात गाजीत आहे ती मुलगी. ते मुलगा, त्या घराण्याची इज्जत एसीला टांगलेली आहे. कशामुळं? तर संस्कार कमी पडले. संस्कार कमी पडले. संस्कार कुठे भेटतात? तर ह्या मंदिरात. संस्कार कुठे भेटतात? तर ह्या आरतीमध्ये. इथंच शिकवलं जातं पाप म्हणजे काय. इथंच शिकवलं जातं पुण्य म्हणजे काय. पुण्य कमावण्यासाठी काय केलं पाहिजे आणि पाप केल्यानंतर काय आपल्या आयुष्याचं होतं हे इथंच शिकवलं जातं. बाकी कुठं शिकवलं जातं का हो? अजिबात नाही. हे कुठं खरेदी भेटतं का? नाही. त्याचे कुठे क्लास आहेत का? नाही. हे पार्सल घेता येते का? नाही. हे इथं येऊनच घ्यावं लागतं. आणि जो इथं येऊन मनानं प्रवचन रूपी सुख, प्रवचन रूपी ज्ञान देहाचे कारण करून जो ऐकतो, ज्यांना वाटतं हे प्रवचनकार बोलतायत ना ते माझ्यासाठीच बोलतायत, हे जोपर्यंत आपल्या मनात येणार नाही तोपर्यंत आपलं घर सुखी होणार नाही. आपल्या घरात संस्कार येणार नाहीत. किती लाख पटपट कमाई करून ठेवा तुम्ही, किती गाड्या आणा, किती मजली तुम्ही घर बांधा, किती संपत्ती येऊ द्या. बघा, बरेच जणांच्या घरामध्ये पैसा आहे, संपत्ती आहे, पण सुख आहे का? नाही. आज कोट्यावधी प्रॉपर्टी असणाऱ्याचे मुलं आज रस्त्यानं, नालीनं लोळत आहेत. बाप 70-80 वर्षाचा, त्यांचे मुलं 25-30 वर्षाचे. त्या बापाला त्या लेकरायला हुडकावं लागतं 5 वाजता. कोण्या नालीत पडलं, त्याचं तोंड डुकर चाटतायत काय कुत्रे चाटतायत. त्या 80 वर्षाच्या बापाला त्या घाणीमधल्या पडलेल्या लेकराला ऑटोत टाकून घरी आणावं लागतं. किती मजली बिल्डिंग असून काय फायदा आहे? ज्या बापानं गावामध्ये कोणाचं संकट असेल, कोणाची भांडणं असतील, ज्यांचं दुःख असेल,
त्यांना जाऊन मार्गदर्शन करणाऱ्या बापाला जर त्या नालीतल्या लेकराला उचलून आणण्याची टाइम येत असेल तर त्या आयुष्याला किंमत नाही बायको. त्या आयुष्याला त्या जगण्याला किंमत नाही. हे का झालं असं? कारण जेव्हा आपलं बाळ जन्माला आलं, आपल्या घरात आपली सून आली, आपली पत्नी आली, तेव्हापासून आपल्या घरात संस्कार आणि रीत नियमावली तिथून चालू करावं लागतं. केव्हा? जेव्हा आपल्या पत्नीला दिवस जातात तिथून सुरुवात करावं लागतं. कारण त्या गर्भावर सुद्धा संस्कार होतात. आपल्या पोटातल्या गर्भावर सुद्धा संस्कार होतात. आपल्या घरामध्ये जसं वातावरण आहे तसं बाळ जन्माला येतं. जर स्त्री डिप्रेशन मध्ये असेल, टेन्शन मध्ये असेल तर बाळ मंद जन्मतो. म्हणून बाल संस्कार, गर्भसंस्कार केंद्र चालू आहेत. तिथून आपल्या घरामध्ये संस्कार पाहिजेत. कसे? तर भगवंताचे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. 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 भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा 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 छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लावून आपण जर संतांच्या संगतीत राहून गुरुचं ज्ञान घेऊन त्या गर्भसंस्कारापासून आपल्या घरात जर संस्कार ठेवले तर रोज उठल्यानंतर आपण आपल्या जन्मदात्या आई वडिलांचं दर्शन घ्यायचं. दर्शन घेतल्यानंतर आपल्या गुरुचं दर्शन घ्यायचं, संतांचं दर्शन घ्यायचं आणि संतांनी जे ज्ञान दिलं ते ज्ञान आचरणात आणायचं. ते ज्ञान जगायचं. ज्ञान हे ऐकायचं नसतं, ज्ञान हे जगायचं असतं. कसं जगायचं? उठल्यानंतर आपल्या घरात झोपेपर्यंत नियमावली पाहिजे. आई वडिलाचा आदर, घरच्या वडील पुरुषांचा आदर, आई वडिलाचं प्रथम दर्शन. आई वडील जे आपल्याला सांगतात, आपली परंपरा जशी चालत आली हे जर आपण त्या दिवसापासून स्वतः जगायला लागलो तर जन्माला आलेले बाळ ऑटोमॅटिकच आपल्या आई वडिलाचे गुण घेतो. बघा, कुंभार समाजाच्या भक्तांनी जसं त्या मातीला आकार देतात, कसा? तर जेव्हा ते माती तुडवून त्याच्यात पाणी टाकून काढून ते मृत होते, मऊ होते, तेव्हा त्या मातीला जसा म्हणला तसा आकार देता येतो. आणि तेच माती जर वाळली, त्याच्यातला मऊपणा गेला,
त्याला किती आता आकार देण्याचा प्रयत्न जर केला तर त्या मातीला आकार येत नाही. आपण सुद्धा म्हणतोय जेव्हा आपले लेकरं लहान असतात त्या लेकराकडे आपलं लक्ष नसतं, नुसता पैसा पैसा पैसा. पैसा मेरा परमेश्वर पत्नी मेरा गुरु गुरु. पैसा मेरा परमेश्वर पत्नी मेरा गुरु. बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू. फक्त पैशाच्या मागे लागून त्या लेकरावरचं लक्ष दूर झालं आणि त्या घरामध्ये आपण जगते वेळेस जेव्हा उदंड आपण जगायला लागतो, आई वडिलांचा अपमान करतो, आई वडिलांना शिव्या देतो, ते आपलं जन्मलेले बाळ कॅमेऱ्यासारखं, जसं भाऊ आपले कॅमेरा लावलेत माझ्याकडं, तसं ते लेकरू 2 कॅमेऱ्यानं बघतो आपल्याकडं. किती? एक कॅमेरा फर्स्ट, कॅमेरा नंबर 2. दोन्ही कॅमेरे आई वडिलावरच असतात. माझी आई किती वेळेस माझ्या आजीचे केस धरून मारते. माझे वडील माझ्या आजोबाचा किती अपमान करतात. माझ्या आजोबाला कोण्या कोण्या गालावर मारतात. हे सगळं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होऊन मेमरी मध्ये फिट होत. जगातल्या सगळ्या मेमऱ्या पण डिलीट होऊन जातात, पण बालपणामध्ये जे संस्कार लागलेले आहेत ते मेमरी लास्टच्या श्वासापर्यंत कंटिन्यू चालूच असते, ते रिफ्रेश होत राहते. आणि जेव्हा आपण आपल्या आई वडिलांच्या वयात आलो तेव्हा ते मेमरी डेव्हलप होते. डेव्हलप होल्यानंतर कोण्या गालावर किती मारले ते लगेच लेकरू मारायला सुरू करते. तेव्हा आपल्याला वाटते माझं लेकरू बिघडलं, माझं लेकरू बिघडलं. खरं सांगा इमानदारनं, लेकरू जी बिघडलं काय मायबाप बिघडले? कोण बिघडलं? मायबाप आधी बिघडले, ते शिक्षण दिलं, ते क्लास लावले, ते क्लास लेकरू शिकलं. आता मला सांगा, डॉक्टर होण्याचा क्लास लावल्यानंतर तो इंजिनियर होईल का हो? नाही. काय होणार? डॉक्टरच होणार. मग आई वडिलाच्या थवबडीत मारण्याचा क्लास आपण दिल्यानंतर ते लेकरू आपल्या पाया पडेल का हो? आणि आपण अपेक्षा ठेवायची का माझं लेकरू माझं ऐकावं, माझं दर्शन घ्यावं? अजिबात अपेक्षा बी करायची नाही. कारण जसं आपण जगलो तसंच आपल्याला पुढे जगायचंय. त्यासाठी ढवळ्या संग पवळ्या बांधला, वाद नाही पण गुण लागला. म्हणून संतांची संगत धरल्यानंतर इथं काय भेटतो? पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, संस्कार कसे केले पाहिजे, आपण जगलं कसं पाहिजे, मेलं कसं पाहिजे, हे कुठे शिकवतात? तर इथं शिकवतात. इथं शिकण्यासाठी काय करावं लागते? तर संतांची संगत करावं लागते. संतांची संगत कधी होते? तर प्रवचनाच्या रूपात, या आरतीच्या रूपात, या कीर्तनाच्या रूपात इथं सगळे संत एका जागी येतात आणि इथं केवळ आणि केवळ आणि केवळ ज्ञानदान दिलं जातं. इथं संस्कारच शिकवले जातात. बघा, कधी महाराजांनी इथं सांगितले का हो मारून घ्या, भांडून घ्या, बापाला शिव्या द्या? अजिबात नाही. इथंच ज्ञान दिलं जातं. म्हणून हे ज्ञान केंद्र बंद पडत चालले. म्हणून अनंत श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी या ज्ञान केंद्र तयार करण्यासाठी, जे विस्कळीत झालेले ज्ञान केंद्र आणखी प्रफुल्लित करण्यासाठी, आपल्या घरात संस्कार केंद्र बंद पडले, आपलं घर राक्षसासारखं व्हायला लागलं, 10 तोंडाचा माणूस व्हायला लागला. कारण इथं एक बोलते, पुढच्या गलीत गेले की दुसरं बोलते, तिसऱ्या गलीत गेले की चौथं बोलते, असं 10 दिवसामध्ये 10 आपले विषय बदलते. हा 10 तोंडाचा रावण संपला पाहिजे म्हणून ही आरती. आपला मुलगा आपलं दर्शन दररोज घेतला पाहिजे, आई वडिलांचंच ऐकायला पाहिजे. पती हा परमेश्वर म्हणून हे पत्नी जगली पाहिजे. पती हा परमेश्वर आहे, पत्नी ही घरची लक्ष्मी आहे. आपल्या मुलानं पत्नीचं संगोपन केलं पाहिजे, आई वडिलांचं संगोपन केलं पाहिजे, या गावात प्रतिष्ठित नागरिक बनला पाहिजे. असं जर वाटत असेल तर दर आठवड्याच्या आरतीला आपल्या लेकराला घेऊन या, कारण हे लेकरच उद्याचा विषय. आमच्याकडे काय करतात, इथं लेकर बऱ्यापैकी दिसत आहेत. आमच्याकडे फक्त
60 वर्षाचे, लई कमी म्हणलं तर 45 वर्ष ते येतात. त्यांचं सगळं संपलं महाराज, त्यांना सांगून काय फायदा आहे. पण इथं लेकराला आणलं पाहिजे. इथं लेकरं आल्यानंतर काय होतं, तर इथं आल्यानंतर जगातलं सगळं सुख, सगळं ज्ञान आणि सगळे संस्कार इथं भेटतात. आपल्याला वाटतं देव भेटावा, पण इथं आल्यानंतर देव भेटत नाही. देव आपला चाकर होतो, नौकर होतो. कुठे आल्यानंतर या संतांच्या संगतीत येऊन मांडी घालून जांभळ्या देत का बसलं, इथं देव आपला नौकर होतो, देव आपला चाकर होतो. कसा बघा, संत जनाबाईच्या घरी पांडुरंगाने सेवा केलं, दळू लागले पांडुरंगानं. सखुबाईच्या घरी देव काम करू लागला. नामदेव महाराजाच्या घरी खंड्या रूप